आषाढी वारीच्या निमित्तानं माऊलींच्या पालखीत वारीत वेगवेगळे रंग दिसू लागलेले. कधी पोलीस प्रशासन वारीमध्ये सहभागी होतं, तर कधी 80 पार केलेला तरुण वारकरी देखील या ठिकाणी आपल्याला या वारीमध्ये सहभाग झालेला दिसून येतो. मात्र अंध व्यक्ती जो लहानपणापासूनच त्याचे डोळे गेलेले आहेत, अशा व्यक्तीला देखील वारीमध्ये येऊ असं वाटतं. मात्र याचं नेमकं कारण काय आहे? वारीमध्ये सहभागी होण्यासाठी काय त्यांना एवढा उत्साह आला? आपल्यासोबत स्वतः दातीर आहेत. कुठून वारीला सुरुवात केलेली आहे आणि वारीला यायचं का वाटलं तुम्हाला? सर, मी त्र्यंबकेश्वर येथून सुरुवातीपासूनच वारीला सुरुवात केली आहे. मी मूळ गाव अंबड येथील रहिवासी आहे. मी वयाच्या 5 वर्षापासून अंध अपंग म्हणून हे आलोय. आणि मला असं वाटलं की प्रत्येकाला असं वाटतं की आपण संसारात प्रपंचात गुरफटलेला असतो, पण ज्याच्या माग आपल्या माग ज्या विठ्ठल पांडुरंगाची आपल्याला साथ आहे, जोच आपला करता आणि करीत आहे आणि याच्यानेच आपले जीवन उभं आहे, तर त्या भीतीला आपण कधीतरी जावं. आणि जसजशी मी माझ्या मागे आवड निर्माण झाली या अध्यात्माची आणि पांडुरंगाची, तसं मी आता वारीला यायला सुरुवात केली आहे. ही माझी प्रथमच वारी आहे. आणि माझ्या मागं आमचे आयोजक विष्णुपंत, बंडू नाना आणि पंत, तसेच माझा भाऊसाहेब दातीर आणि माझा पुतण्या संतोष दातीर यांच्या माध्यमातून मी ही वारी पूर्ण करण्याचा माझा ही वारी पूर्ण पायी वारी तुम्ही जाणार आहात? हो, पायी वारी पूर्ण शेवटपर्यंत. मदत द्यायला भरपूर लोक तयार होते गाडीत बसता का, परंतु ती मदत मला नकोय, कारण मला पांडुरंगाच्या वारी पूर्ण ही पायीच करायची पूर्ण. खर तर वेगवेगळे रंग या वारीत दिसून येतात. अनेक साधू संत या वारीमध्ये सहभागी होतात. आपण समोर चित्र बघितलं असेल. काय वाटतं, कसा हा उत्साह असतो आणि कुठून ही प्रेरणा भेटत असते? ही प्रेरणा म्हणली तर आम्हाला ईश्वर शक्तीच मानावी. ही म्हणजे आम्हाला कुठेतरी आपला ईश्वर आहे आणि आपण आनंद घ्यावासा वाटतो, म्हणून आपल्या वारीला जाऊशी वाटतो. बरोबर. हो. काय आता पांडुरंगांची आस लागलेली आहे, भेटीसाठी निघालेले आहेत. पुढे घाट आहे. काय वाटतं, काय संकट येतात, अडचणी येतात, पाऊस सुरू आहे? हे बा, ऊन पारा आम्हाला आमच्या सोबत विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज साक्षात आमच्या सोबतच आहे. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही आणि कसली झोपायची वगैरे अडचण नाही, कसलीच नाही. सर्व काही आम्हाला सुविधा वगैरे या वर्षी सरकारने चांगल्या प्रकारे दिलेली आहे. आपण बघितलं असेल की खर तर या वारीमध्ये लहान वयापासून तर 80 पार केलेले वारकरी देखील या वारीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसून येतं. मात्र दोघं डोळ्याने आंधळे असलेले किंवा दोघं डोळ्याने त्यांना दिसत नसलं तरी सुद्धा पांडुरंगाच्या भेटीसाठी तातीरजे ते नाशिकवरनं पायी निघाले आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी आता पंढरपूरकडे ते प्रस्थान करू लागले. कॅमेरामन तुषार डेप्लेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर.